3 एप्रिल 1680 शनिवारचा तो दिवस. रायगडावर नेहमीप्रमाणे सूर्य उगवला होता, पण या सूर्याच्या किरणांमध्ये आज ती उब नव्हती. गडावर एक अनामिक भीती पसरली होती. अश्वप्रधान मंडळ, विश्वासू मावळे आणि खुद्द रायगड सुद्धा जणू अश्रू ढाळत होता. कारण अवघ्या स्वराज्याचा सूर्य आज कायमचा अस्ताला जाणार होता. साक्षात मृत्यू सुद्धा ज्यांच्या समोर येताना 10 वेळा विचार करायचा, त्याशिवाय छत्रपतींच्या आयुष्यातील ते शेवटचे काही तास आजच्या या विशेष भागात आपण अनुभवणार आहोत. महाराजांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून खालावली होती. सततची धावपळ, मोहिमा आणि स्वराज्याची काळजी यामुळे त्यांच्या शरीराला थकवा जाणवत होता. गुडघेदुखी आणि अंगात भरलेला ताप महाराजांना अस्वस्थ करत होता. पण देह थकला होता, मन नाही. मृत्यूसमोर उभा आहे हे ओळखून महाराजांनी आपल्या अष्टप्रधान मंडळाला बोलावून घेतले. नीलकंठराव, अण्णाजी दत्तो, प्रल्हाद निराजी हे सर्व तिथे हजर होते. महाराजांच्या डोळ्यात आजही तीच चमक होती, पण त्यात आज एक निरोप देण्याची भावना होती. महाराजांनी आपल्या जवळच्या माणसांना शेवटचा शब्द सांगितला, आम्ही जातो, आता तुम्ही स्वराज्य सांभाळा, शंभूराजांना साथ द्या. महाराजांना काळजी होती ती फक्त रयतेची आणि स्वराज्याची. त्यांनी स्पष्ट सांगितले होते की हे राज्य मी शून्यातून उभं केलं आहे, ते आता तुमच्या हातात सोपवून जात आहे. मुघलांच्या आणि आदिलशाहीच्या जाचातून सुटलेल्या या रयतेला पुन्हा पारतंत्र्यात जाऊ देऊ नका. हे सांगताना महाराजांच्या कंठात प्राण अडकले होते, पण ओठावर मात्र फक्त एकच नाव होतं, जगदंब जगदंब. दुपारचे 12 वाजले होते. चैत्र शुद्ध पौर्णिमेचा तो दिवस. महाराजांनी आपले डोळे मिटले आणि अवघ्या आर्यावर्ताचा रक्षक, रयतेचा राजा विसावला. रायगडावर एकच आक्रोश आला. सिंहगडच्या कळांकळांमधून एकच आवाज घुमला, आमचा राजा गेला. वाघाच्या काळजाची मावळे ढसाढसा रडू लागली. गडावरचा तो सन्नाटा इतका भयानक होता की वाऱ्याची झुळूक सुद्धा जणू थांबली होती. एका युगाचा अंत झाला होता, पण एका महान विचारांचा जन्म तिथेच झाला होता. आज 346 वर्षानंतरही जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराज हे नाव घेतो, तेव्हा अंगावर शहारे येतात. महाराज देहाने गेले, पण ते आपल्या विचारात, आपल्या रक्तात आणि या मातीत आजही जिवंत आहे.